मॅक्स महाराष्ट्र मराठी आणि मॅक्स महाराष्ट्र हिंदी या दोन्हीकरता जो वार्षिक अंक आज निघालेला आहे आणि 50 महत्त्वाच्या लेखकांचं जे लेख या वार्षिकात छापलेले आहेत त्याचं आज उद्घाटन झालं. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की ज्ञानेश महाराजांनी अत्यंत विचारप्रवर्तक असं व्याख्यान दिलं. त्यांनी आजच्या समाजाबद्दल देशाबद्दल परखड असं मार्गदर्शन सर्वांना केलं. तात्याराव लहाने यांनी सुद्धा एक विचारप्रवर्तक असं व्याख्यान दिलं. मॅक्स महाराष्ट्र हे अतिशय जागृत असं चॅनल आहे आणि महाराष्ट्राची ती आता गरज आहे आणि हा अंक चिंतन अंक मॅक्स महाराष्ट्राने काढलेली एक उत्तम उपलब्धी आहे. समाजाला दिशा देणारी उपलब्धी आहे. ती सर्वांनी वाचावी आणि आपला महाराष्ट्र मोठा करावा असं मला वाटतं. मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित या चिंतन प्रकाशन सोहळ्यामध्ये फार सुंदर असं मार्गदर्शन लाभलं. खरं तर हे जे सगळं जी परिस्थिती आहे चिंतन करण्यासारखीच आहे आणि त्याच माध्यमातून जे जे महत्त्वाचे विषय ते या चिंतनमध्ये आहेत असं कळालेलं आहे. त्यामुळे मी लवकरच चिंतन हे विशेषांक घेऊन स्वतः तो वाचेन. आज जे समाजामध्ये जी काही अव्यवस्था निर्माण झाली आहे त्या अव्यवस्थेवर भाष्य करणार हे विशेषांक आहे. या विशेषांकामधून त्यांनी जे काही विषय मांडले गेले सामाजिक असेल किंवा आर्थिक विषयावर जी काही उलाढाल होत आहे आणि ती कशी व्यवस्थेला एक वेगळ्या लेवलवर एका वेगळ्या अंगावर घेऊन चालली आहे त्याच्यावर एक परखड भाष्य करणार आहे. आणि या चिंतन जे वार्षिकांक आहे त्याला आमच्या खूप शुभेच्छा. मॅक्स महाराष्ट्राचं हे जे कार्य आहे त्या कार्यालाही आमचा कायम शुभेच्छा असतील. एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम होता. म्हणजे हे वार्षिकांकच वेगळा आहे कारण त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे लेख आहेत. त्यामुळे एकाच आपण म्हणू शकतो एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला सखोल ज्ञान मिळतं आहे आणि महाराष्ट्राची एक वेगळी ब्लूप्रिंट मिळते तर नक्की वाचायला हवं. आता सध्याच्याकडे आता वाचकांच्या हाती हा पडेल लेख तर त्यावर नक्कीच वाचेल. यावेळी जो चिंतन हा विशेषांक प्रकाशित केला आहे तर या माध्यमातून चिंतन या विशेषांकातून हे दर्शविलं आहे की नेमका समाज लोकशाही नागरिक आणि सरकार हे जे काही महत्त्वाचे घटक आहेत तर यामध्ये काय असावं कशा पद्धतीने एक समाजाची भागीदारी असावी. चिंतनच्या अनुषंगाने जर आपण चिंतनचं जर तुम्ही मुखपृष्ठ जरी बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की आज काय आहे. आणि आज ह्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराज असतील किंवा बाकीचे जे सगळे प्रमुख मार्गदर्शक आहेत यांनी खरं तर ह्या अंकामध्ये काय असणार आहे याची एक म्हणजे एक टेलर याच्यातून आम्हाला समजलेलं आहे. ह्या चिंतन अंकासाठी मी संदीप आखाडे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स खूप खूप शुभेच्छा देतो. या अंक घेऊन वाचण्याची मला खूप तीव्र इच्छा निर्माण झाली. मी डॉक्टर लहानगे आणि इतरांची भाषणं ऐकली आणि मला खूप छान वाटतं आहे की त्यांनी चिंतन हे नाव त्या मासिकाला दिलेलं आहे. मी रवी आंबेकर आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो.